एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। माझी ताई म्हणजेच माझ्या मोठ्या बहिणीचा बर्थडे होता। बर्थडेसाठी स्टोरी ठेवत असताना मी कॅप्शन लिहायला सुरुवात केली। मराठीमध्ये कॅप्शन लिहित होते आणि झालं असं की कॅप्शन लिहिता लिहिता त्याची एक छोटीशी कविता बनली आणि आजही तोच दिवस आहे, म्हणून ती कविता मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे। खरं तर आपल्या आयुष्यात आपल्या बहिणीचं अनमोल असं महत्व असतं। मग ती लहान असू द्यात, मोठी असू द्यात, सख्खी असू द्या, मानलेली असू द्या, इव्हन आत्ते बहीण, मावस बहीण, सगळेच आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात। आपण जेव्हा चुकतो, अडखळतो, आपल्याला सपोर्टची गरज असते, तेव्हा आपली बहीण नेहमी आपल्यासाठी उभी असते। ही कविता त्या सर्व लहान मोठ्या बहिणींसाठी मी समर्पित करते। कवितेचं शीर्षक आहे ताई। आई आणि ताईमधलं साम्य सांगितलंस तू, आई आणि ताईमधलं साम्य सांगितलंस तू, आयुष्यात स्वतःबरोबर मलाही पुढे नेलंस तू। प्रयत्न जरी माझे असले तरी त्याला बळ दिलंस तू, प्रयत्न जरी माझे असले तरी त्याला बळ दिलंस तू आणि नकळत पुढे जाण्यास मोटिवेशन बनलीस तू। मी जास्त नशीबवान आहे हे जाणून देखील दिलंस तू, मी जास्त नशीबवान आहे हे जाणून देखील दिलंस तू, कारण माझ्याकडे ताई म्हणून आहेस तू। रडणं, हसणं, सुख, दुःख सगळ्यात सोबत असतेस तू, रडणं, हसणं, सुख, दुःख सगळ्यात सोबत असतेस तू आणि स्वतःपेक्षाही जास्त मला जीव लावतेस तू। माझी कोणत्याही गोष्टीबद्दलची भीती घालवतेस तू, माझी कोणत्याही गोष्टीबद्दलची भीती घालवतेस तू। फक्त याच नाही तर प्रत्येक जन्मात मला ताई म्हणून हवी आहेस तू, फक्त याच नाही तर प्रत्येक जन्मात मला ताई म्हणून हवी आहेस तू।